नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपिक व शिपाई पदाची जी मोठी भरती आलेली आहे त्या संदर्भात न्यायालयीन शब्द व त्यांचे अर्थ यांची माहिती पाहणार आहोत. आणि हा व्हिडिओ मुंबई उच्च न्यायालयातील भरतीसाठी तसंच जिल्हा न्यायालयातील लिपिक व शिपाई या दोन्ही भरतीसाठी महत्त्वाचा आहे. कारण न्यायालयातील एखादा शब्द देतात आणि त्याचा मराठी अर्थ काय होतो या स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो. तर अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे, कारण ही माहिती विद्यार्थ्यांना कुठं मिळत नाही, कोणत्या पुस्तकात सुद्धा नसते. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपलं जे झालेले पेपरची सिरीज सुरू आहे किंवा सरावाच्या पेपरची सिरीज सुरू आहे त्याचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या. ते सगळे व्हिडिओ तुम्हाला आपलं जे VAJ अकॅडमी नावाचं यूट्यूब चॅनल आहे ते ओपन केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जा. प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर कोर्ट भरती नावाची प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला अगोदरचे झालेले सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 200 प्लस GSTच्या कमी फीमध्ये हे ई बुक मिळेल आणि याच्यातून लिपिक व शिपाई दोन्ही पदांची परिपूर्ण अशी तयारी तुमची होणार आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल, हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स, तर तो सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घेतला तर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक घ्यायची आवश्यकता नाही. यामध्ये सगळी माहिती व्यवस्थित दिलेली आहे. मग आता या ठिकाणी पहा, संज्ञांची माहिती पाहत असताना इथं पहा महत्त्वाचे न्यायालयीन शब्द व त्यांचे अर्थ. तर त्याच्यामध्ये मूलभूत संज्ञांची सुरुवातीला माहिती पाहूयात. न्यायालय त्याला इंग्लिशमध्ये कोर्ट म्हणतात. म्हणजे काय, तर कोर्ट किंवा कचेरी असा त्याचा मराठी अर्थ होतो. न्यायाधीश ज्याला आपण इंग्लिशमध्ये जज म्हणतो, म्हणजेच त्याचा अर्थ होतो न्यायदान करणारी व्यक्ती. त्याच्या पुढे पहा, आता पुढचे शब्द आपण पाहूयात. त्याच्या पुढचा जो शब्द आहे ना त्यावर परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे बरं का आपल्याला. असा प्रश्न आलेला आहे की प्लेंटिफ या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ काय होतो, असा प्रश्न आलेला आहे. तर प्लेंटिफ या शब्दाचा मराठी अर्थ काय होतो, वादी. म्हणूनच मी तुम्हाला ना कंसामध्ये इंग्लिश शब्द दिले आणि त्याच्या बाहेर मराठी शब्द दिलेला आहे. तर प्लेंटिफ या शब्दाचा मराठी अर्थ वादी असा होतो. म्हणजेच जो व्यक्ती कोर्टात केस दाखल करतो त्याला काय म्हटलं जातं, वादी असं म्हणतात. त्यालाच फिर्यादी सुद्धा म्हणतो आपण. प्रतिवादी म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला डिफेंडंट असं म्हणतात. हे इंग्लिशचे शब्द सुद्धा पाठ करा बरं का. आपल्याला परीक्षेमध्ये मी सांगितलं की प्लेंटिफ या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ काय होतो, असा प्रश्न परीक्षेत ऑलरेडी विचारलेला आहे, उच्च न्यायालयानंच विचारलेला आहे. मग तसंच तुम्हाला डिफेंडंटचा मराठी अर्थ काय होतो असाही प्रश्न येऊ शकतो. तर डिफेंडंट या शब्दाचा मराठी अर्थ प्रतिवादी आहे. म्हणजेच ज्याच्या विरुद्ध केस दाखल केली आहे असा व्यक्ती. आरोपी ज्याला आपण इंग्लिशमध्ये ॲक्युज्ड असं म्हणतो, ज्याच्यावर गुन्ह्याचा आरोप ठेवण्यात आला आहे तो व्यक्ती. साक्षीदार म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण त्याला विटनेस असं म्हणतो, ज्याने घटना पाहिली आहे किंवा ज्याची साक्ष महत्त्वाची आहे असा त्याला काय म्हणतो आपण, साक्षीदार. आता आपण कामकाजाशी संबंधित जे महत्त्वाचे शब्द आहेत त्यांच्या संदर्भात माहिती पाहूयात. तर त्याच्यामध्ये पहिला आहे दावा. त्याला इंग्लिशमध्ये सूट किंवा सिव्हिल केस असं म्हणतात. तर दिवाणी प्रकरणातील कायदेशीर तक्रार त्याला काय म्हणलं जातं, दावा असं म्हणतात. दावा म्हणजे काय, तर दिवाणी प्रकरणातील कायदेशीर तक्रार त्याला दावा असं म्हटलं जातं. खटला त्याला इंग्लिशमध्ये ट्रायल किंवा क्रिमिनल केस असं म्हणतात. तर फौजदारी प्रकरणातील कायदेशीर प्रक्रिया त्याला काय म्हणलं जातं, खटला असं म्हटलं जातं. कारण दोन प्रकारच्या न्यायनिवाडा केला जातो, एक आहे दिवाणी आणि दुसरा फौजदारी. त्याच्या पुढे पहा, प्रतिज्ञापत्र ज्याला आपण ॲफिडेव्हिट म्हणतो, कोर्टात लिहून दिलेले लेखी सत्य विधान. त्याच्यानंतर जामीन त्याला आपण इंग्लिशमध्ये बेल असं म्हणतो. जामीन म्हणजेच काय, तर अटकेतून तात्पुरती सुटका करण्यासाठी दिलेली हमी त्याला काय म्हणतो आपण, जामीन किंवा बेल असं म्हणतो. त्याच्या पुढे पाहता सुनावणी. सुनावणी म्हणजे काय, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये हिअरिंग असं म्हणतो. कोर्टात दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्याची प्रक्रिया. त्याच्यानंतरचं आहे तारीख, त्याला आपण ॲडजर्नमेंट किंवा डेट असं म्हणतो. पुढील सुनावणीसाठी दिलेला दिवस त्याला तारीख असं म्हटलं जातं. आता त्याच्यानंतर पहा, कागदपत्रे आणि पुरावे याच्या संदर्भात ज्या संज्ञा आहेत ना त्यांची माहिती आपण पाहूयात. तर त्याच्यामध्ये निकालपत्र ज्याला इंग्लिशमध्ये जजमेंट म्हणतात, कोर्टाने दिलेला अंतिम निर्णय. त्याच्यानंतर पुरावा ज्याला इंग्लिशमध्ये आपण एव्हिडन्स म्हणतो, सत्य सिद्ध करण्यासाठी सादर केलेली वस्तू किंवा माहिती असा त्याचा अर्थ होतो. नोंदणी ज्याला आपण इंग्लिशमध्ये रजिस्ट्रेशन म्हणतो,
अधिकृत कागदपत्रांची सरकारी दप्तरी नोंद. त्याच्या पुढच्या संकल्पना आपण पाहूयात. त्याच्यानंतरचं आहे पहा वकीलपत्र. आता वकीलपत्र त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, वकालतनामा असं म्हणतो. असील म्हणजेच क्लायंट आपल्या वतीने लढण्यासाठी वकिलाला जो अधिकार देतो ते पत्र म्हणजेच काय, वकीलपत्र. असील म्हणजेच क्लायंट आपल्या वतीने लढण्यासाठी वकिलाला जो अधिकार देतो ते पत्र. त्याच्यानंतर गुन्हेगारी कायद्यातील शब्द म्हणजे क्रिमिनल लॉ मधील काही महत्त्वाच्या टर्म्स आहेत पहा. त्याच्यामध्ये प्रथम माहिती अहवाल ज्याला आपण FIR म्हणतो. FIR म्हणजेच फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, तर पोलिसांनी नोंदवलेली गुन्ह्याची पहिली तक्रार. त्याच्यानंतर दोषारोप पत्र म्हणजे चार्जशीट, तपास पूर्ण झाल्यावर पोलिसांनी कोर्टात सादर केलेले कागदपत्र. त्याच्यानंतर जप्ती ज्याला इंग्लिशमध्ये आपण शेइजर असं म्हणतो, तर कायदेशीररित्या एखादी वस्तू ताब्यात घेणे त्याला काय म्हणलं जातं, जप्ती किंवा शेइजर असं म्हणतात. त्याच्यानंतर शिक्षा म्हणजे काय ते आपण पाहूयात. तर शिक्षा म्हणजे काय, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सेंटेन्स किंवा कन्व्हिक्शन असं म्हणतो, गुन्ह्यासाठी दिलेला दंड किंवा कारावास. तुम्हाला परीक्षेत असा प्रश्न येऊ शकतो की कन्व्हिक्शन याचा मराठी अर्थ काय होतो, तो शिक्षा. आता त्याच्यानंतर ना आपण मालमत्ता आणि वारसा हक्क म्हणजे प्रॉपर्टी अँड सक्सेशन या संदर्भातल्या ज्या महत्त्वाच्या संज्ञा आहेत त्याची माहिती पाहूयात. तर त्याच्यामध्ये वारस ज्याला इंग्लिशमध्ये आपण हेईर म्हणतो, मृत व्यक्तीच्या मालमत्तेवर हक्क असणारी व्यक्ती. त्याच्यानंतर मृत्यूपत्र ज्याला इंग्लिशमध्ये आपण विल म्हणतो, स्वतःच्या इच्छेनुसार मालमत्तेची विल्हेवाट लावण्यासाठी केलेले पत्र. त्याच्यानंतर खरेदी खत ज्याला आपण सेल डीड म्हणतो, मालमत्ता विकल्याचा अधिकृत पुरावा. आता त्याच्यानंतरनं काही महत्त्वाची माहिती आहे पहा, ती सुद्धा पाहूयात. आणि ही सगळी माहिती मी आपलं जे न्यायालय भरती ई बुक आहे ना त्यामध्ये दिली, बरं का. अजून भरपूर माहिती आहे. आणि जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. तसंच न्यायालय भरती ई बुक अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यातून संपूर्ण सिलेबस तुमचा होणार आहे. बाकी कोणताही कोर्स नाही घेतला तरी चालेल, पण न्यायालय भरती ई बुक घ्या. खूप छान अशी व्यवस्थित माहिती त्यामध्ये दिलेली आहे. चला आता त्याच्यामध्ये पहा, पुढची माहिती अशी आहे की न्यायालय म्हणजेच न्याय देणारी अधिकृत संस्था. न्यायाधीश म्हणजेच जज, खटल्याचा निर्णय देणारा अधिकारी. मॅजिस्ट्रेट, आता इथं जज आणि मॅजिस्ट्रेट किंवा न्यायाधीश आणि मॅजिस्ट्रेट याच्यातला फरक समजून देतो की न्यायाधीश म्हणजे खटल्याचा निर्णय देणारा अधिकारी आणि मॅजिस्ट्रेट कोणाला म्हटलं जातं, तर फौजदारी प्रकरणांचा प्राथमिक न्यायाधीश त्याला मॅजिस्ट्रेट असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर खटला ज्याला इंग्लिशमध्ये केस किंवा ट्रायल असं म्हणतात, तर न्यायालयात चालणारी कायदेशीर कारवाई त्यालाच काय म्हटलं जातं, खटला किंवा ट्रायल असं म्हटलं जातं. त्याच्या पुढे पहा आता फिर्याद. फिर्याद म्हणजेच आपण त्याला इंग्लिशमध्ये कंप्लेंट असं म्हणतो, तर गुन्ह्याची दिलेली तक्रार त्याला फिर्याद किंवा कंप्लेंट असं म्हणतात. आरोपी ज्याला आपण इंग्लिशमध्ये ॲक्युज्ड म्हणतो, ज्याच्यावर गुन्ह्याचा आरोप आहे तो. त्याच्यानंतर फिर्यादी किंवा कंप्लेंट किंवा प्लेंटिफ यालाच वादी सुद्धा म्हटलं जातं, बरं का. फिर्यादी किंवा वादी दोन्ही शब्द एकच आहेत. प्लेंटिफ किंवा कंप्लेंट तक्रार करणारी व्यक्ती. प्रतिवादी डिफेंडंट ज्याच्या विरुद्ध दावा दाखल केला आहे तो. त्याच्यानंतर पुढच्या संकल्पना पाहता साक्ष्ये ज्याला इंग्लिशमध्ये आपण एव्हिडंट असं म्हणतो, एव्हिडन्स असं म्हणतो, तर न्यायालयात सादर केलेला पुरावा. साक्षीदार ज्याला इंग्लिशमध्ये विटनेस म्हणतो, साक्ष देणारी व्यक्ती. त्याच्यानंतर जामीन ज्याला इंग्लिशमध्ये बेल म्हणतात, अटींवर आरोपीची तात्पुरती मुक्तता. त्याच्यानंतर अटक ज्याला इंग्लिशमध्ये अरेस्ट म्हणतात, कायद्यानुसार व्यक्तीस ताब्यात घेणे. वॉरंट इंग्लिशमध्ये वॉरंटच म्हणतात, अटक किंवा झडतीसाठी न्यायालयाचा आदेश त्याला काय म्हणलं जातं, वॉरंट असं म्हणतात. त्याच्या पुढे पहा आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. समन्स म्हणजेच न्यायालयात हजर राहण्याचा आदेश. जबाब ज्याला इंग्लिशमध्ये स्टेटमेंट म्हणतात, व्यक्तीने दिलेले अधिकृत निवेदन. निर्णय ज्याला इंग्लिशमध्ये जजमेंट म्हणतात, न्यायालयाने दिलेला अंतिम निकाल. आदेश ज्याला इंग्लिशमध्ये ऑर्डर म्हणतात, न्यायालयाचा लेखी निर्देश. त्याच्या पुढे पहा आता नेक्स्ट पुढचा आहे अपील. आता अपील म्हणजे काय, तर उच्च न्यायालयात केलेली दाद. दोषी म्हणजे समजा जिल्हा न्यायालयाने निर्णय दिला तर उच्च न्यायालयात दाद मागितली जाते, त्याला अपील म्हणतात. किंवा उच्च न्यायालयाने निर्णय दिला
तर सर्वोच्च न्यायालयामध्ये जी दाद मागितली जाते त्याला सुद्धा अपील म्हणतात. म्हणजे कनिष्ठ न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरुद्ध त्याच्या वरच्या न्यायालयात दाद मागणे म्हणजेच अपील करणे होय. दोषी, ज्याला इंग्लिशमध्ये कन्व्हिक्ट म्हणतात, गुन्हा सिद्ध झालेली व्यक्ती. निर्दोष, ज्याला इंग्लिशमध्ये ॲक्विटेड म्हणतात, गुन्ह्यातून मुक्त झालेली व्यक्ती. शिक्षा, ज्याला इंग्लिशमध्ये पनिशमेंट किंवा सेंटेन्स म्हणतात, दोष सिद्ध झाल्यावर दिली जाणारी शिक्षा. दंड, ज्याला इंग्लिशमध्ये फाईन म्हणतात, आर्थिक स्वरूपाची शिक्षा. म्हणजे एक कारावासाची शिक्षा असते, आर्थिक स्वरूपाची शिक्षा असते, मृत्यूदंडाची शिक्षा असते, जन्मठेपेची शिक्षा असते. त्याच्यानंतर कारावास, इम्प्रिझनमेंट, त्यालाच तुरुंगवासाची शिक्षा म्हणतात. स्थगिती म्हणजेच स्टे, कार्यवाही तात्पुरती थांबवणे. हुकुमनामा, त्याला इंग्लिशमध्ये डिक्री असं म्हणतात, डिक्री, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, हुकुमनामा. लक्षात ठेवा. दिवाणी प्रकरणातील न्यायालयाचा अंतिम आदेश, तर दिवाणी प्रकरणातील न्यायालयाचा जो अंतिम आदेश असतो त्याला हुकुमनामा असं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये डिक्री असं म्हणतात. लक्षात ठेवा, मी परत सांगत आहे. कायद्याचा सल्लागार किंवा वकील, ज्याला ॲडव्होकेट किंवा लॉयर असं म्हणतात, पक्षाचे प्रतिनिधित्व करणारा कायदेतज्ञ. त्याच्यानंतर न्यायालयीन नोंदणी अधिकारी, ज्याला रजिस्ट्रार म्हणतात, न्यायालयीन कामकाजाची नोंद ठेवणारा अधिकारी, त्यालाच न्यायालयीन नोंदणी अधिकारी म्हणजेच रजिस्ट्रार असं म्हटलं जातं. त्याच्या पुढच्या संकल्पना आहेत पहा. फौजदारी प्रकरण, ज्याला इंग्लिशमध्ये क्रिमिनल केस म्हणतात, गुन्ह्यांशी संबंधित खटला. दिवाणी प्रकरण, सिव्हिल केस, मालमत्ता, करार, हक्क यावरील खटला. कागदपत्रे, ज्याला इंग्लिशमध्ये डॉक्युमेंट्स म्हणतात, न्यायालयात सादर केलेले रेखी पुरावे, त्याला डॉक्युमेंट किंवा कागदपत्रे असं म्हणतात. आणि जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. तसंच तुम्हाला जर व्हिडिओ कोर्स पाहिजे असेल तर तो सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे, हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स या नावाने. आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घेतला तर न्यायालय भरती ई बुक घ्यायची आवश्यकता नाही. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.